पशुसेवेचा उज्ज्वल आदर्श, 400 गायींचे मायेने संगोपन करणारी मांचीची गोशाळा. आश्वी झुंजार न्यूज. जिथे आज पशुपालनाकडे केवळ एक व्यवसाय म्हणून पाहिले जाते, तिथे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मांची गावात पशुसेवेचा एक उज्ज्वल आदर्श उभा राहिला आहे. कत्तलखानाकडे जाणाऱ्या शेकडो मुक्या जीवांना जीवदान देऊन गेल्या 20 वर्षांपासून उज्ज्वल गोरक्षक केंद्र त्यांची निस्वार्थ सेवा करत आहे. या केंद्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथे 400हून अधिक देशी गायी आहेत, पण इथला दूध विक्रीचा व्यवसाय शून्य आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. या गायींचे दूध काढले जात नाही, तर ते पूर्णपणे त्यांच्या लहान वासरांसाठी राखले जाते. सामाजिक कार्यकर्ते सुमतीलाल गांधी यांनी स्वतःला या कार्यासाठी झोकून दिले आहे. सुमतीलाल गांधी म्हणाले की आमचा धर्म केवळ सेवा आहे. या गायींना आम्ही आमचं कुटुंब मानतो. पण 400 जनावरांचा सांभाळ करणे ही सोपी गोष्ट नाही. दररोज 5 टन चाऱ्याची गरज भासते, ज्यामध्ये गिनी गवत, मका आणि ऊस दिला जातो. दिवसाचा खर्च 20 ते 25 हजार रुपये आहे. दानशूर व्यक्ती आणि मारवाडी समाजाच्या मदतीने हे केंद्र चालवले जाते. विशेष म्हणजे आजारी जनावरांच्या सेवेसाठी इथे डॉक्टरांची 24 तास नजर असते. या केंद्रात पाऊल ठेवताच तुमचं लक्ष वेधून घेतो तो म्हणजे 2 ते 2.5 टन वजनाचा हा महाकाय बैल. तसेच इथे 100 ते 150 ससे मुक्तपणे वावरताना दिसतात. 3.5 एकर खडकाळ जमिनीवर शाळीग्राम होडगर यांनी दिलेल्या जागेवर हे नंदनवन फुलले आहे. शेतकऱ्यांना दिलेली जनावरे नीट सांभाळली जात नाहीत हे पाहून आता ही जनावरे कोणालाही न देण्याचा निर्णय गांधीजींनी घेतला आहे. पण हा डोलारा पेलण्यासाठी तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे. आश्वी, दाढ किंवा संगमनेरच्या बाजारात उरलेला भाजीपाला कचऱ्यात फेकण्यापेक्षा या गोशाळेत आणून द्या. आपल्या वाढदिवसाला किंवा स्मृतीप्रत्यर्थ या मुक्या प्राण्यांच्या चाऱ्यासाठी मदत करा. तुमची एक छोटीशी मदत या गोवंशाचे आयुष्य वाचवू शकते. पशुसेवेचा हा यज्ञ असाच धगधगत राहण्यासाठी आपणही आपला खारीचा वाटा उचलूया. व्हिडिओ आवडला असेल तर झुंजार न्यूजला सबस्क्राईब करा व शेअर करा आणि या गोशाळेला नक्की भेट द्या. उज्ज्वल गोरक्षण संस्था ही संस्था गेली 20 वर्षापासून ज्या कसायला जाणाऱ्या गाय आहे ते सांभाळण्याचं, त्यांचं रक्षण करण्याचं काम करते. या संस्थेमध्ये देणगीदाराकडून जे पैसे येतात त्यावर चारा खरेदी बाहेरून केली जाते. बदल काय बाकी अजून काय? रोज गायांना साधारणतः 4 ते 5 टन चारा लागतो. त्यामध्ये ऊस, गिन्नी गवत, वाडे कधी किंवा मका असा चारा रोज 5 टन बाहेरून घेतला जातो. यावर हे सर्व रोजचा इथे डॉक्टर येतो, व्हिजिट असते. कोणते जनावर आजारी असले तर त्याला ते ट्रीटमेंट केली जाते. कधी सर्जरीची गरज लागली तर बाहेरून डॉक्टर बोलावं लागतं. कापायला जाणारे जनावर तेच फक्त सांभाळतो. दुधाचा व्यवसाय इथं थेंबरही नाही. अशा कधी कमी पडले तर मग आता शेती आहे आपली इथं जवळ, त्याच्यातून काही चारा आणून आम्ही आपलं भागवतो. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.